प्रीहिटच्या बॉल वरती या वेळेला थांबळेल तो कसला बॉल मात्र फेकून दिलाय. बॉल चाललाय पत्रा बजाव शॉट सीमा रेखा पार. दिनेश कोदेच्या बॅट मधनं पहिला षटकार. 6 कंपनीतनं बॉल द्यायचा आहे. यस आभारी असणार असताना एक मोठा षटकार खेळला. या वेळेला फुल टॉस. वा स्लॉक स्वीप कमालीचा स्ट्रोक त्याचा ट्रेडमार्क. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. आणखी एक बॅक टू अप्रतिम स्ट्रोक. बॅक टू बॅक सिक्सेस. ही ताकद आहे दिनेश कोदेची अर्थातच. आणि हो आलाय जा शोधून आणा बॉल. बॅक टू बॅक सलगचा तिसरा. 3 बॉल 3 मारलेत दिनेश कोदे. ऑन फायर. कमालीची बॅटिंग अप्रतिम विध्वंसकता. समोरची टीम आपल्या विपक्षामध्ये 97 धावा बनवू शकते. मग आपण देखील कमी नाहीयेत. आणि याही वेळेला वा काय स्ट्रोक खेळला अप्रतिम. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहील. निघून जाईल बॉल सरळ सीमा रेखा पार. बॅक टू बॅक 4 बॉल 4 षटकार. अर्थातच आपण काल सिद्धेश याला पाहिलं होतं ज्याच्या बॅटमधनं 6 बॉल 6 षटकार मार. आणखी एक हा देखील बॉल निघून चाललाय. प्रेक्षक मायबाबांच्या भेटी करिता सीमा रेखा पार. बॅक टू बॅक 5 बॉल 5 षटकार. 6वा षटकार जर मैदानाच्या आतमध्ये खेळला तर रोख रक्कम 1000 रुपयांचं कॅश प्राइज. उत्तमजी पाटील सारशी बॉल. शेवटच्या बॉल वरती देखील वा 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 काय बॅटिंग केली अप्रतिम. दिनेश कोदे त्याच्या नावाची चर्चा होणार. त्याच्या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावायला सुरुवात झाली. आणि या स्पर्धेची सर्वाधिक त्याच्यावरती 2 धावा. त्यानंतर फ्री हिटचा बॉल बसण्याची सुरुवात केली ना थांबायला मात्र तयार नाहीये. आणि 1000 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेत. उत्तमजी पाटील बॉल पोहोचवायचा मधला शेवटचा बॉल. खराब बॉल सलगचा 7वा. जा शोधून आणा बॉल. बॉल सरळ चालला सीमा रेखा पार. दिनेश कोदे थांबायचं नाव घेत नाहीये. त्याची गाडी रुलावर आली आहे. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. त्याच्या वैयक्तिक इनिंग मध्ये आपण जर विचार केला तर त्याने 7 बॉल 7 षटकार मारलेत. आणि पहिला फलंदाज ठरलाय या स्पर्धेमध्ये ज्याच्या